केंद्रीय आयुष मंत्री श्री प्रतापरावजी जाधव सर यांच्या घरी आज आपला कार्यक्रम होता. तर झालं असं की कार्यक्रमासाठी अर्चुताईन मी निघालो, तेवढ्यातच आपले रील स्टार मध्ये होते की आम्हाला शेगावला सोडून द्या. पुढे गेलो तर आपली गाडीच पंक्चर झाली. तेवढ्यातच या दादाची मदत घेऊन आपण टायर चेंज केलं आणि अर्चुताई इकडे झाडाचा डिक खाऊन राहिली होती. मग दादाले धन्यवाद व्यक्त करून रील स्टारले शेगावला सोडून आपण थेट पोहोचलो मेहकर मध्ये. अटी फ्रेश होण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो तर हा आशिष म्हणे की मी झोपून राहतो, आता तुम्हीच करा कार्यक्रम. त्याला म्हटलं असं नको करू रे बा, चाल खाले तुला नाश्ता खाऊ घालतो. पहिले मंचुरियन ऑर्डर केलं, ते खाऊन घेतलं. मग पिझ्झा ऑर्डर केल्यावर हा आशिष म्हणे की हे कोणती भाकर आहे. अर्चुताई म्हणे मला चहा पिऊ दे, पटकन माया एक व्हिडिओ काढून दे. हे सगळं झाल्यावर आम्ही थेट पोहोचलो आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी. सर्वात पहिले श्री प्रतापरावजी जाधव सर आणि त्यांचा नातू रणवीर यांच्यासोबत छानशी एंट्री झाली आणि लगेच आपल्या कार्यक्रमाला मी सुरुवात केली. रणवीरच्या वाढदिवसानिमित्त आपला इथे कार्यक्रम बुक होता. इथे अँकरिंग, मॅजिक शो आणि गेम होस्टिंग असं आपलं 3 in 1 परफॉर्मन्स मी सादर केलं. आपलं परफॉर्मन्स झाल्यानंतर केक कटिंग झाली. नंतर ऋषीदादाने आपल्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हटलं ते जाणून घेऊया. जादूगर सचिन यांनी खूप सुंदर असा इथे मॅजिक शो दाखवला आणि आम्हाला आनंद आहे की आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील एक चांगला युवक जादूच्या मॅजिक शोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर देशभर सुद्धा प्रसिद्धी पावलत आहे. त्यासाठी मी जादूगर सचिन यांचं भरपूर अभिनंदन करतो आणि आपल्यामुळे माझ्या मुलाचा रणवीरचा वाढदिवस खूप सुंदर आणि छान प्रकारे साजरल्यासाठी आपल्या मनापासून आभार. धन्यवाद. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक बी करून टाका आणि तेवढं फॉलोचं बटन बी दाबून टाका.